नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण या ठिकाणी क्लास 5th या वर्गातील जी पोएम आहे जस्ट नाउ, पेज नंबर 28, तर ही जी पोएम आहे जस्ट नाउ या पोएमचे क्वेश्चन्स या ठिकाणी आज आपण सॉल्व करणार आहोत। क्वेश्चन अँड आन्सर्स सॉल्व इन दिस टाइम। तर क्वेश्चन नंबर 2, रीड द वर्ड्स, से व्हॉट्स रॉंग विथ दिस पीपल, राईट डाऊन युअर आन्सर। या ठिकाणी हे दिलेले वर्ड्स आहेत, तर हे वर्ड्स या ठिकाणी रीड करायचे। अ स्टमक एच, अ हेडॅक, कफ अँड कोल्ड, फेवर। तर शब्द वाचा, या लोकांना काय झाले आहे हे सांगा, तुमची उत्तरे लिहा। या ठिकाणी अ स्टमक एच मीन्स हा जो मुलगा आहे या मुलाच्या पोटात दुखत आहे। अ स्टमक एच म्हणजे पोटात दुखणे। त्यानंतर अ हेडॅक म्हणजे डोके दुखणं, कफ अँड कोल्ड सर्दी आणि खोकला, आणि फीवर मीन्स ताप। अशा प्रकारे या प्रत्येक चित्रामध्ये प्रत्येकाला काही ना काही दुखत आहे आणि त्याबद्दल वर्ड या ठिकाणी राईट डाऊन केलेले। मग अ स्टमक एच हा जो वर्ड आहे याचं सेंटेन्समध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं किंवा हा वर्ड हा सेंटेन्समध्ये यूज करायचा। दिस बॉय हॅज अ स्टमक एच, हा जो मुलगा आहे या मुलाचं पोट हे दुखत आहे। अशा प्रकारे हे पुढील वर्ड आहे, तर त्यांचेही आपल्याला या ठिकाणी सेंटेन्सेस तयार करायचे। तर हे सेंटेन्सेस तुम्ही माझ्या नोटबुकमध्ये पाहू शकतात। तर सुरुवातीचा फर्स्ट वर्ड आहे अ स्टमक एच, याचं सेंटेन्स आहे दिस बॉय हॅज अ स्टमक एच। नंतर सेकंड अ हेडॅक, डोकेदुखी, दिस गर्ल हॅज अ हेडॅक, त्या मुलीचं डोकं हे दुखत आहे किंवा ह्या मुलीचं डोकं हे दुखत आहे। थर्ड वर्ड आहे कफ अँड कोल्ड, दिस वुमन हॅज कफ अँड कोल्ड, ह्या बाईला सर्दी आणि खोकला हा झालेला आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे फीवर, दिस मॅन हॅज अ फीवर, ह्या माणसाला या ठिकाणी ताप हा आलेला आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रत्येक वर्ड हे या सेंटेन्समध्ये यूज केलेले आणि सेंटेन्स राईट डाऊन केलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फर्म पेयर यूज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू प्रिपेअर अँड प्रेझेंट डिफरंट डायलॉग बिटवीन ए अँड बी। या ठिकाणी ए कॉलम दिला आहे आणि बी कॉलम दिलेला आहे, आणि त्या ठिकाणी ए आणि बी या दोघेही कॉलममध्ये सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्या सेंटेन्सेसच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला लावलेल्या आहेत। तर त्या आपल्याला फक्त या ठिकाणी रीड करायचे आणि हे डायलॉग रायटिंग आहे। डायलॉग रायटिंग ही 2 स्टुडंट्स, 2 विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी डायलॉग रायटिंग ही करता येते। मग या ठिकाणी डायलॉग रायटिंग हे पुढे मी राईट डाऊन केलेलं आहे। फर्स्ट डायलॉग हा ए कॉलमचा आहे आणि सेकंड हा बी कॉलमचा आहे। मग फर्स्ट सेंटेन्स, व्हॉट्स द मॅटर, आय हॅव फेवर। सेकंड, आरंट यू फिलिंग वेल, व्हॉट्स रॉंग, तुम्हाला बरं वाटत आहे का काही चुकीचं आहे, आय डोंट नो, मग तो म्हणतो मला माहीत नाही। त्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे ओ आय एम सॉरी, कॅन आय हेल्प, मला माफ करा, मी तुम्हाला काही मदत करू शकतो का। मग त्यावेळेस बी हा त्या ठिकाणी रिस्पॉन्स देतो नो इट्स ऑल राईट, नाही नाही ठीक आहे। नंतर ए हा पुन्हा या ठिकाणी सांगतो वी मस्ट टेल द टीचर, आम्हाला या ठिकाणी टीचरने सांगितलेले यू मस्ट सी अ डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी डॉक्टराला पाहू शकता। मग या ठिकाणी बी त्याच्यावर रिस्पॉन्स देतो ऑल राईट ओ। त्यानंतर ए म्हणतो टेक रेस्ट गो होम, मग बी म्हणतो थँक्यू। म्हणजे अशा प्रकारे ए आणि बी या दोघांमध्ये या ठिकाणी डायलॉग रायटिंग ही या ठिकाणी राईट डाऊन केली, ती आपल्याला या ठिकाणी रीड करायची। तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।